विरोधकांच्या आमिषाला बळी न पडता महेश कोठे यांना शहर उत्तरमधून निवडून आणण्याचं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं। सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचाराची सांगता सभा सोमवारी भाजपचा बालेकिल्ला असलेल्या बाळीवेस येथील विजय चौकात पार पडली। यावेळी भर उन्हात देखील सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। या प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती। निवडणूक सोपी नाही, पण आपला गडी पण भारी आहे असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महेश कोठेंना कौतुकाची थाप दिली। आता काही विरोधक आमिष दाखवतील, चहा देतील, एक नाही दोन्ही हातांनी घ्या, ते 50 खोक्यांचं सरकार आहे, ते काही स्वतःकडचं देत नाहीत, आपलं घेऊन परत आपल्यालाच देत आहेत, त्यामुळं सर्वांनी महेश कोठे यांना निवडून द्यावं असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असा नारा दिला। या भागामध्ये सोलापूरचा विकास आपण एकत्र मिळून करू। यांचं काम तर सगळ्यांचं महेश भाऊंनी पाहिलेलं आहे। अनेक वर्ष अतिशय उत्तम सोलापूरमध्ये काम केलेला आपला सोलापूरकर लढतोय जोरात आणि कुणाच्या विरोधात लढतोय तर त्या अदृश्य शक्तीचा। लढाई सोपी नाही, पण आपला गडी पण भारी आहे। येतील बरोबर घेऊन येतील, दोन्ही हाताने घ्या, एका हाताने नाही। कारण का ते जे देणार आहेत ते त्यांचं नाहीये, ते आपलंच त्यांनी आपल्याकडून घेतलेलं घेतलं। अधिकार तुमचा त्याच्यावर आहे। हे 50 खोक्याचं सरकार आहे। अहो 2000 कोटी रुपये घेऊन आपलं सरकार पाडलं। आता महेश भाऊ म्हणत होते ना की त्यांचं काम होतं पाण्याच्या स्कीमचं, पवार साहेबांनी सेक्रेटरी बोलवलं, लगेच काम झालं। महेश भाऊ एक सांगते, कोणीही स्वतःच्या खिशातून ते पैसे दिले नाही। व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, ज्येष्ठ नेते महेश गादेकर, माजी महापौर मनोहर सपाटे, माजी उपमहापौर पद्माकर काळे, भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, नागेश वल्ल्याळ, महादेव चाकोते, उदयशंकर चाकोते, बिज्जू प्रधाने, प्रथमेश कोठे, अक्षय वाकसे, सुनीता रोटे, प्रतीक्षा चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी सुरेश पाटील यांनी आपल्यावर कसा अन्याय झाला याचा पाढाच वाचून दाखवला। तसंच शहर उत्तरच्या आमदारांनी हिंदू मुस्लिमसह लिंगायत समाजातील एका तरी युवकाला नोकरी लावली का असा सवाल उपस्थित केला। त्यांनी पालकमंत्री होते पण 20 वादाचं प्रकरण चौकशी केले नाही। आमचे माजी मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते। आता मी एवढं सिनियर माणूस, मला 20 घातल्यानंतर मला एक तर तुम्ही विनाकारण माझ्या घरी येऊन तुम्ही बनशेट्टी ताईचं नाव सांगायला लावलं, तुम्ही निंबर्गी सराचं नाव लावलं, तुम्ही कैलास जोशी कामाटीचं नाव घालायला लावलं, तुम्ही सांगितल्यामुळं नाव घातलो। मला वाटलं मालक आमचं खरं सांगताय। मालक एवढा कडू माणूस या आपल्या सोलापूर शहरात कुणी नाहीये। मला एवढंच सांगायचं आहे, काही कुणी माझ्यासाठी, तुमच्या भावासाठी तुम्ही विधानसभेत नाही राहत, आता लोकसभेत आहे, तुम्ही त्याची चौकशी करा। लिंगायत समाजाचं मला केलं सांगा, लिंगायत समाजाचं या बसवेश्वर पुतळ्याचं एकही काम केलं नाही। या बसवेश्वरचं स्मारक बांधतो म्हणलं त्याचं केलं नाही। एकाही लिंगायतच्या मुलांना किंवा हिंदू मुस्लिम बांधवांना कामाला लावू शकला नाही। कामगार मंत्री होता, एखादा शिफारस द्यायचा असेल तो विचार करून शिफारस देतो। आता पराभव दिसू लागल्यानं अन्य प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचं काम विरोधकांनी सुरू केलं असून घरकुलमधील जनता हुशार आहे, तुमच्या भूलथापांना आणि आमिषांना बळी पडणार नाही असं म्हणत महेश कोठे यांनी विरोधकांवर तोफ डागली। त्यांना मतं मिळत नाहीत, लोक त्यांच्या पाठीमागे नाही म्हणल्यानंतर प्रत्येक घरामध्ये पैसे वाटण्याचं काम चालू होतं। स्वतः आमदारांचे 2 भाऊ त्या ठिकाणी होते आणि त्यांनी बिडी घरकुलला सगळ्यात जास्त टार्गेट केलं आहे की जेणेकरून त्यांना वाटतं की बिडी घरकुलचे लोक गरीब आहेत आणि पैसे घेऊन फुटतील आणि महेश कोटेला दाखवून की तुमच्या बिडी घरकुलमध्ये सुद्धा तुम्हाला मतं मिळाले नाहीत। कालची जर सभा बघायला आमदार देशमुख साहेब तुम्ही आला असता तर तुम्हाला समजलं असतं, दोन्ही सभा जर तुम्ही बघितल्या असत्या तर तुम्हाला समजलं असतं
की बीडी घरकुल कोणाच्या पाठीमागे आहे. जे बीडी घरकुलची किंमत 20,000 रुपये होती, आज त्याची किंमत 20 लाख रुपये झालेली आहे. असे अनेक विषय सगळ्यांना माहिती आहेत की एक साधा नगरसेवक म्हणून मी त्या ठिकाणी केलेलं काम, आणि त्यामुळे लोकांना आता खात्री आहे की 20 वर्ष ज्यांना आपण संधी दिली त्यांनी काही केलं नाही आपल्यासाठी. एकदा त्यांनी ठरवलेलं आहे. यावेळी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.